नमस्कार, मी अमोल खिल्लारे. दख्खन न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालावरती सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि आता या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. एकूण 23 जागा असलेल्या या निवडणुकीमध्ये 11 जागा अगोदरच बिनविरोध काढण्यात आल्या होत्या आणि 12 जागेवरती झालेल्या या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलने 10 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती शेतकरी विकास पॅनलचा झेंडा रोवलेला आहे. पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची जी ताकद आहे आणि ज्यांची जी युक्ती आहे ती कामी आली असा विजयी उमेदवारांनी यावेळी सांगितलेला आहे. ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नांदेडची शान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची निवडणूक लढल्या गेली. या निवडणुकीत अगोदरच आमच्या जवळपास 11 जागा बिनविरोध आल्या आणि 12 जागेकरता इलेक्शन होतं. त्यापैकी भोकर मतदारसंघात तिन्ही जागा लढल्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापैकी सर्वात यश हे मुदखेड तालुक्यात हे माझ्या मताला आलं, कारण की 37 मतदान हा मुदखेडमध्ये मतदान होतं, त्यापैकी मला 36 मतदान पडलं. याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, सर्व आमच्या मुदखेड तालुक्याचे टीमवर्क व साहेब व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नियोजन व आमदार लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण व अमिता भाभी यांच्या नियोजनाखाली ही इलेक्शन लढल्या गेली. यात मला सर्वात मुदखेड तालुक्यात आतापर्यंत इतिहास आहे की सर्वात जास्त मतदाने निवडून आले आणि त्या निवडणुकीत पूर्ण नियोजन तालुक्या लेवलचं दिवसभर आपले आमदार विधान परिषदे अमरभाऊ राजूरकर यांनी दिवसभर काढले आणि त्यांचेही तालुका दत्तू देशमुख असतील, आमच्या सर्व टीम असतील, यांनी सर्वांचं यश आहे. हे माझं एकट्याचं यश नसून सर्व मतदार मुदखेड आणि मतदार साहेबाच्या विश्वासाला पात्र ठरून मला इतक्या मताने निवडून दिले, त्याबद्दल मी तमाम मुदखेड मतदाराचे आभारी आयुष्यभर राहील एवढीच या ठिकाणी बोलतो.